ओम गणेशाय नमः. कसा आहात तुम्ही सगळे? शेळीला बाहेर बांधून मी अशीच रानात फिरत होते. म्हटलं बघावं घेवड्याच्या शेंगाला झाडाला शेंगा वगैरे लागल्यात का काय. तर त्यात कांद्याची पात पण होती, पण सगळंच बारीक बारीक, थंडीमुळे कशालाच वाढ नाही आहे. मग अशीच बघत होते. मग हो का, इथं आम्ही लसूण पण लावलेला आहे एक सारा. पलीकडं दिसते का ना? हां बघा, इथं लसूण पण लावला होता थोडा. मग तिथनं बघून अशीच सरळ हरभऱ्याच्या रानात गेले. हरभरा लावला होता आम्ही खायला थोडासा. तर हरभरा लावून त्यात आम्ही वांग्याची रोपं पण लावलेत 10-15 घरगुती खाण्यासाठी. पण वांग्याला सुद्धा वाढ नाही आहे आणि त्याला पण मावा पण झाला आता आणि फुलं पण नाही आहेत. आणि ते पण असं बघा कसं पाणी साचले त्याच्यावर. थंडीमुळं कोणत्याच ह्याला वाढ नाही आहे. बघा कसं दिसतंय सगळं. एवढंच लावलं आहे फक्त हरभरा खाण्यापुरता घरगुती. भाजी आपली भाजी झाली तरी बस. तेवढ्यात मुलाचा आवाज आला, भूक लागली होती त्याला. मग घरात गेले आणि रातचं कालून होतं ते गरम केलं आणि पांढरा भात होता तो त्याला हिरवी मिरची आणि कांदा टाकून तो परतून दिला खायला. चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी भात परतून मस्तपैकी त्याला नाश्त्याला देते खायला.